त्या स्त्रीवर हजारो लोकांनी नोटांचा वर्षाव केला, जिच्या एका लावणीसाठी रात्रभर प्रेक्षक जागे राहायचे, जिला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळाला, त्याच महान कलाकाराला आयुष्याच्या शेवटी उपचारासाठीही पैसे नव्हते. ही आहे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यातील शेवटची आणि सर्वात हृदयद्रावक कहाणी. मागील भागात आपण पाहिलं की विठाबाईंनी स्वतःचा तमाशा उभा करून संपूर्ण महाराष्ट्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आता त्यांच्या कलेचा सुवर्णकाळ सुरू झाला होता. स्टेजवर विठाबाई, त्यांच्यासोबत त्यांच्या मुली आणि इतर नामांकित कलाकार. लावण्या सुरू होताच प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायचे. गावोगावी त्यांच्या तमाशाला प्रचंड गर्दी व्हायची. लोक म्हणायचे, विठाबाईंचा तमाशा म्हणजे पैशांचा पाऊस. फक्त तमाशाच नाही, तर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं. त्यांच्या अभिनयाचं आणि नृत्याचं सर्वत्र कौतुक होत होतं. पण स्टेजवर मिळणाऱ्या टाळ्यांच्या आवाजामागे एक मोठं दुःख दडलं होतं. विठाबाई कलेत रमल्या, पण पैशाचा हिशेब इतरांच्या हातात राहिला. कमाई कोट्यवधींची नव्हती, पण त्या काळात लाखोंच्या बरोबरीची होती. मात्र चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांची मेहनत इतरांनी लुटली. तमाशा चालत होता, लोकप्रियता वाढत होती, पण कर्जही तितक्याच वेगाने वाढत होतं. यातच जवळची माणसंही दूर जाऊ लागली. स्वतःच्या मुलींनीही वेगळे तमाशे सुरू केले. एका काळी एकाच मंचावर नाचणारे कलाकार आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले. आई आणि मुली यांच्यात तमाशाची स्पर्धा रंगू लागली. पण प्रत्येक वेळी विठाबाईंच्या अनुभवासमोर प्रतिस्पर्धी फिके पडायचे. त्यांच्या नावानेच गर्दी जमायची. मात्र पडद्यामागे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती. अपघात, कर्ज, कलाकारांची कमतरता, एकामागून एक संकट येतच राहिली. अनेक वेळा तमाशा पुन्हा उभा करण्यासाठी मित्रांनी आणि चाहत्यांनी मदतीचा हात दिला. पत्रकारांनी त्यांच्या अवस्थेवर लेख लिहिले. लोकांनी स्वखुशीने मदत केली. त्यामुळे पुन्हा एकदा विठाबाईंचा तमाशा रंगमंचावर परतला. पण आता वय वाढत होतं, शरीर साथ देत नव्हतं आणि शेवटी त्यांनी आयुष्यभर जपलेले घुंगरू स्वतःच्या हाताने काढून ठेवले. 1990 नंतर त्यांनी सक्रिय तमाशाला कायमचा निरोप दिला. असं वाटलं की आता त्यांचं आयुष्य शांततेत जाईल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. याच काळात त्यांची पुन्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. दिल्लीत त्यांना पुन्हा तमाशा सादर करण्यासाठी निमंत्रण मिळालं. वय झालं होतं, पण कला अजूनही जिवंत होती. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांसह मंच गाजवला आणि त्यानंतर 18 एप्रिल 1990 रोजी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान मिळाला. हा प्रत्येक तमाशा कलाकारासाठी अभिमानाचा क्षण होता. नंतर महाराष्ट्र शासनानेही त्यांचा गौरव केला. पण विठाबाई नेहमी म्हणायच्या, फक्त सन्मानपत्र देऊ नका, कलाकाराला जगण्यासाठी आधारही द्या. ही त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी वेदना होती. काळ पुढे सरकत गेला. आजारांनी त्यांना घेरलं. हळूहळू त्या अंथरुणाला खिळल्या. एकेकाळी लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी ही कलाकार आर्थिक अडचणीत सापडली. उपचारासाठीही पैसे नव्हते. ज्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांना आनंद दिला, त्यांनाच शेवटी मदतीची गरज भासू लागली. आणि 15 जानेवारी 2002 तमाशा विश्वातील एक तेजस्वी तारा कायमचा अस्ताला गेला. विठाबाई नारायणगावकर या जगाचा निरोप घेऊन गेल्या. पण कलाकार मरतात, कला कधीच मरत नाही. आजही त्यांच्या लावण्या, त्यांचा अभिनय आणि त्यांचा संघर्ष प्रत्येक कलाकाराला प्रेरणा देतो. त्या फक्त तमाशा सम्राज्ञी नव्हत्या, त्या महाराष्ट्राच्या लोककलेचं अमूल्य वैभव होत्या. जर तुम्हालाही विठाबाईंचा संघर्ष प्रेरणादायी वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा पाहण्यासाठी स्नेहा SS चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.